समृद्धी महामार्गाच्या भ्रष्टाचारातून ती 50-50 खोकी भरण्यात आलेली होती असं देखील तेव्हा म्हटलेलं गेलं होतं, तुम्हाला आठवतही असेल. मित्र हो, नमस्कार. राजकारणामध्ये घडणाऱ्या अनेक घटनांचा विसर जरी पडत असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात खोक्यांचा विषय कधीही विसरला जाणार नाही. खोके खोके 50 खोके समद ओके, हा ते खोके, अहो ते घोषवाक्यच बनून गेलं ना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. या 50 खोक्यांनी गद्दारीच्या राजकारणाचा एक अध्याय लिहिलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि तो कायम स्मरणात राहील, इतिहासामध्ये कायम तो नोंदलेला राहील. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटणाऱ्या प्रत्येक आमदाराला 50-50 कोटी रुपये दिल्याचा मोठा दावा करण्यात आलेला होता, मोठे आरोप झालेले होते. त्यामुळं आमदार विकले गेल्याची ही मोठी चर्चा झाली होती. आता बघा, याची काही चौकशी वगैरे काही झालेली नाही हो, आणि सत्यही बाहेर आलेलं नाही. आता हे खरं आहे खोटं आहे कोण करणार हो याची चौकशी? सत्तेतली मंडळी, म्हणजे ज्याच्यावर खोके दिल्याचा आरोप आहे ते कशी चौकशी करतील? वादग्रस्त ठरलेल्या ईडीला तर बहुतेक या खोक्याची माहिती सुद्धा नसावी. असो तर तो आता विषय नाही. आता पुन्हा या 50 खोक्याची चर्चा एवढ्यासाठी की समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा मोठा गाजावाजा करीत पार पडला. शेवटच्या टप्प्याचा हा लोकार्पण सोहळा होता. तब्बल 61,000 कोटींचा खर्च या महामार्गासाठी करण्यात आलेला आहे. यामध्ये 12 कोटी सिमेंट बॅग आणि 7 लाख मेट्रिक टन स्टीलचा वापर 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गासाठी करण्यात आलेला हा खर्च. या उद्घाटनानंतर काही वेळातच एक आरोप करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समृद्धी महामार्गाच्या कामामध्ये तब्बल 15,000 कोटीचा घोटाळा झाला असल्याचा एक एवढा मोठा आरोप केला. त्याचबरोबर समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका देखील काढावी अशी ही त्यांची मागणी आहे. हा मार्ग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेला आहे. 55,000 कोटी रुपयांचा हा महामार्ग 70,000 कोटी रुपयेपर्यंत पोहोचला. वरच्या 15,000 कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला आणि मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असा सपकाळ यांचा आरोप आहे. आणि याच कथित भ्रष्टाचाराची सांगड त्या 50-50 खोक्याशी असल्याचं सपकाळ यांचं म्हणणं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी पुन्हा एकदा 50 खोके एकदम ओकेचा उल्लेख करीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांनाही डिवचलेला आहे. त्यांनी समृद्धी महामार्गाच्या भ्रष्ट पैशातूनच 50 खोके एकदम ओकेचा कार्यक्रम झाल्याचा आरोप देखील केलाय. त्याचबरोबर समृद्धी महामार्ग हा भ्रष्टाचाराचा महामार्ग म्हटला आहे. खरं तर असाच दावा बघा पूर्वी ठाकरे सेनेनेही केलेला होता. आधी समृद्धी महामार्गाच्या भ्रष्टाचारातून ती 50-50 खोकी भरण्यात आलेली होती असं देखील तेव्हा म्हटलेलं गेलं होतं, तुम्हाला आठवतही असेल. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं. शिंदेच्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस होते, अजित पवार मागच्या सीटवर बसलेले. समृद्धी महामार्गावरून शिंदेनी काही वेळ गाडी चालवली आणि त्यानंतर गाडीचं स्टेअरिंग मुख्यमंत्री फडणवीसांनी हाती घेतलं. आणि बघा याचीच चर्चा, अहो काय आहे याच्यामध्ये चर्चा करण्याचा एवढा मोठा हा विषय आहे महाराष्ट्राचा. पण काही जी काही माध्यमं आहेत, ज्याला काही गोदी मीडिया वगैरे म्हटलं जातं, त्यांनी यालाच अधिक महत्व दिलं. आणि बघा हे सगळं झाल्यानंतर 50 खोके समद ओके हे घोषवाक्य पुन्हा एकदा चर्चेत आलं. भ्रष्टाचाराच्या महामार्गावरून सत्तेचा प्रवास कसा सुरू झाला यावर देखील चर्चा होऊ लागली. आता बघा, कोणी म्हणाल हे आरोप करतात, कोणी म्हणाल विरोधक असंच बोलतात. आपण त्यांनी साधं सरळ तर काय एक श्वेतपत्रिका काढा एवढीच मागणी केलेली आहे. आता देवेंद्र फडणवीस ही श्वेतपत्रिका काढतील का हे पाहावं लागेल. पाहूया ना. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.